कसं फील होतंय भावा? म्हणत म्हणत जाय मी अभ्यास कर, पण तू कुठं ऐकलं? नाही ऐकलं. हा, होऊन जाईल. 10वीची परीक्षा आली म्हणते, 20 का 21 पासून परीक्षा आहे. पण दादा आता आम्हाला एवढं तर सांग, आम्ही काय करायला नाही पाहिजे? सांगतो ते एवढं टेन्शन नको घेऊ. फक्त 5 चुका सांगेल अशा करू नको. फास्ट सांगेल, जास्त तुला परेशान करणार नाही, जास्त तुझा टाइम वेस्ट सुद्धा करणार नाही मी. फक्त भावाला सपोर्ट करणं तुझं काम आहे. सर्वात पहिले जास्त रिसोर्सेस यूज करू नको. सर्वात पहिले चूक म्हणजे जास्त रिसोर्सेस यूज करू नको. आता नवनीतचे तर नवनीतचे कर, प्रिव्हियस इयर. एक थांबा थोडस, प्रिव्हियस इयरला थोडस बाजूला ठेवू. नवनीत आहे, नवनीत कर, किंवा रत्नसागर असेल रत्नसागरच कर. बाकीचे जेवढे पण पब्लिकेशन असेल फक्त एकाच पब्लिकेशनला पकडून बस. नाही ना पब्लिकेशन, मी तर म्हणतो पब्लिकेशन यूज करूच नको. डायरेक्टली फक्त आता एवढा टाइम नाही तुझ्यापाशी की अल्लक प्रिव्हियस इयर म्हणजे अल्लक बुक्स यूज करायला, मग त्यांचे नोट्स काढायला, नोट्स ते काढत बसूच नको. डायरेक्टली जे असेल तुझ्यापाशी त्याच्यावर फोकस कर. नाही यार आपल्याला ते हे करायचंय. 10वी मध्ये तुला कधी 90च्या वर जायचंय भावा, ते एक रिसोर्स पकड, कोणता पण पकड, कोणतं बी एकच बुक पकड, एकालाच फॉलो कर. एका टीचरचा ऐक, फक्त एक टीचर. 10-12 टीचरचे ऐकशील तर तुझी खिचडी होऊन जाईल. म्हणून सांगतो एक टीचरचं ऐकायचं. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे, ह्या ठिकाणी प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे आतापर्यंत जेवढे पण आपल्या परीक्षामध्ये जे क्वेश्चन्स आलेले त्यांना निग्लेक्ट करू नको. ज्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनला कधी तू निग्लेक्ट करून कधी गेला राजा, तर तुझा तिथंच गेम खल्लास होऊन जाईल. डायरेक्टली बोलणं असतं. तू डायरेक्टली म्हणजे ना घर का ना बाहर का, ऐसा तेरी कंडिशन हो जाएंगे, ऐसी तेरी कंडिशन वहां पे हो जाएंगी. म्हणून सांगतोय प्रिव्हियस इयर क्वेश्चनला निग्लेक्ट करू नको. 3 नंबरची ही गोष्ट सर्वांना लागू आहे. 3 नंबरची की थोडस दोस्ती यारी से थोड़ा सा आप बाहर निकल आओ. थोडस तुम्ही काय करा, दोस्ती यारीतून थोडस बाहेर पडा आणि आपला अभ्यास महत्वाचा आहे. त्या हिशोबानं तू त्या ठिकाणी काय कर, मेहनत कर राजा. कारण हे बघ, तू कधी 90च्या वर कधी गेला आणि तुला नसन द्यायचं काही, तर तू पोस्ट ऑफिस मध्ये तर 100% लागतो. पोस्ट ऑफिस मध्ये काय घेतो, 20,000 रुपये पगार, घरी बसल्या काही काम नाही एवढं, समोर कधी काही करायचंच नसलं, पण 90च्या वर जाण्यासाठी तुला काही काम तर करणं पडेल ना, काही तुला ह्या ठिकाणी अभ्यास तर करणं पडेल ना. म्हणून सांगतोय फ्रेंड्स लोक असे आहे की जे तुला डायव्हर्ट करू शकता. फ्रेंडच्या जास्त माग पळू नको. अजून एक गोष्ट, आता 4 हे झाल्या. आता जे इम्पॉर्टंट फ्रेंड्स आहेत त्यांनाच तू पकडून ठेव. नाही तर बस ते एक म्हणतात चाल ना, या से आएंगे वहां से आएंगे, म्हणजे चालू वर्षात आपण फिरून येऊ बाहेरून, आणि फिरायला गेले की अर्धा 1 घंटा तिकडच वेस्ट. टाइमाची किंमत जाण. आता ह्या ठिकाणी तुझा टाइम एवढा इम्पॉर्टंट आहे. तुझा टाइम एवढा इम्पॉर्टंट आहे. काही पण तू कधी टाइमाची किदर नाही केली तर मग टाइम तुझी करणार नाही. म्हणजे टाइमाला वळत असा अभ्यास करा भैया, 4 ते 5 घंटे बी झोपला तर तू सहजपैकी जगतो. मरत नाही माणूस 4-5 घंटे झोपल्याना. आम्ही करेले, तू कर आता. आता आखरी एक चूक सांगतो, सर्व टीचरची रिस्पेक्ट करा. एक पहिला मुद्दा. ओके सर, आता ही चूक आहे का आमची, आम्ही तर सर्वांचीच करतो. हो भैया, आम्हाला माहिती की तुम्ही सर्व टीचर्स लोकांची रिस्पेक्ट करता, तो विषय नाहीये. पण सांगण्याचं तात्पर्य एवढाच की सर्व टीचरची रिस्पेक्ट करा. कारण काही मार्क्स त्यांच्या हातामध्ये असतात. त्यांना गोड बोला, आहे की नाही? समज रहे हो क्या? प्रॅक्टिकलचे मार्क्स तुम्हाला आउट ऑफ भेटायलाच पाहिजे शाळेकडून. म्हणून सांगतोय. तर चालेल, असेच म्हणजे नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला शिव छत्रपती क्लासेसला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या इम्पॉर्टंट भावापर्यंत, बहिणीपर्यंत किंवा जे इम्पॉर्टंट तुमचे काय फ्रेंड्स
ओके, त्यांच्यापर्यंत तुम्ही शेअर करा. ते कधी 10वी मध्ये असेल, 9वी मध्ये असेल तर. थँक्यू.